महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। अखेर ज्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय। पण मान्सून आला असला तरी हवामान विभागानं एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती दिली। मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार, आज 11 जूनला तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की नाही आणि कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, फॉलो केले नसेल तर आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सर्वात आधी समजून घेऊया की मान्सून सध्या नेमका कुठे पोहोचलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने हळूहळू पुढे सरकत कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलाय। यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत मान्सूनची मजल पोहोचलेली आहे। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे। ज्या भागात मान्सून दाखल झालाय तिथं पाऊस तर पडतोय, पण हा पाऊस सर्वदूर आणि सतत स्वरूपाचा नाहीये। म्हणजेच काय तर काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी अजूनही उघडीप आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उर्वरित महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। चला आता विभागावर हवामान कसं असेल हे पाहूयात। सुरुवात करूया महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोकण किनारपट्टीपासून। कोकणातील पालघर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। म्हणजेच इथं जोरदार पावसाची शक्यता आहे। तर दुसरीकडे ठाणे, मुंबई आणि रायगड परिसरात मात्र सध्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण काळजी घ्या, कारण या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे घराबाहेर पडताना पूर्वतयारी नक्की ठेवा। आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या वातावरणात मोठा बदल जाणवतोय। इथल्या नागरिकांना सध्या प्रचंड उष्ण, दमट आणि ढगाळ हवामानाचा सामना करावा लागतोय। उकाडा तर इतका वाढलेला आहे की तापमान थेट 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे। पण शेजारच्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांची कथा थोडी वेगळी आहे। या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। इथंही ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून या तीनही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे। आता चर्चा करूया मराठवाड्याची। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण सगळ्यात मोठी बातमी आहे बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला असून इथं वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, त्यामुळे बीडमधील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी नक्की घ्यावी। उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे। मात्र या भागासाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये। अद्याप या भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम असल्यानं इथल्या बळीराजाला आणि नागरिकांना मान्सूनच्या जोरदार आगमनाची अजूनही चातकासारखी प्रतीक्षा आहे। आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे विदर्भ। विदर्भातील तापमानात आता हळूहळू बदल जाणवू लागलेला आहे। हवामान विभागानं विदर्भातील तब्बल 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर या अत्यंत वेगवान गतीनं वारे वाहण्याची शक्यता आहे। आणि सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे विदर्भातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। म्हणजेच विदर्भात मान्सून पूर्व किंवा मान्सूनचं अतिशय रौद्र रूप पाहायला मिळू शकतं। वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच चित्र पाहिलं तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली असली तरी तो अद्याप संपूर्ण राज्यभर पोहोचलेला नाहीये। त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। हवामान विभागाच्या प्रत्येक सूचनेचं पालन करा, सुरक्षित राहा आणि विनाकारण वादळात वाऱ्यात घराबाहेर पडणं टाळा। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्याकडे सध्या पाऊस आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हवामानाच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।